स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. पूर्वा, मी एक निर्णय घेतलाय. मला माहितीये की तो अतिशय महत्वाचा होता आणि मी तुला विचारायला हवं होतं, पण कसला निर्णय? मी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय. पुण्याला शिफ्ट होण्याचा? हम्म. मला कल्पना होतीच. गेले काही दिवस तुझं जे चाललं होतं, पूर्वा, मला तरी याची गरज वाटत नाहीये. इकडचं सगळं सेट झालेलं सोडून तिकडं जायचं. पूर्वीचे मतभेद जरी मिटले असले तरी अढी मनात आहेच, दुरावा आहेच. तो आपणच निर्माण केलाय मूर्खपणे वागून. मी जे काही अनप्रेडिक्टेबल वागले ते तुझ्यामुळे, तुझ्यासाठी. तू एकटा पडू नयेस म्हणून. मग दुराव्याचा प्रश्न येतोच कुठे? अमोल, दूर राहूनच संबंध चांगले राहतात. पण आपण त्या घरात राहायला जात नाही आहोत. मग मी दुसरं घर बुक केलं. काय? कधी? निखिलवर हल्ला झाला त्यावेळी बघायला गेलो होतो ना, त्याच वेळी. कुठे? कॉलेज रोडवर वृंदावन सोसायटी म्हणून एक आहे, तिथेच. वेगळं राहायचं? मग काय हरकत नाही. पूर्वा, तुला खरंच वेगळं राहावं असं वाटतंय? मला असं वाटतंय की जवळ राहावं पण एकत्र राहू नये. तू दादांची बोललास? काल रात्री बोललो शिफ्ट होणार आहे म्हणून. मग यावर आईंची काय रिॲक्शन होती? कुणास ठाऊक, गेल्यावरच कळेल. Hey Manu, congratulations. I heard your show was damn successful. ठीक आहे? मी तुझं अभिनंदन करतोय आणि तू चेहरा का पाडलायस? निखिल, आपला आनंद शेअर करायला कोणी हवं ना आपलं. म्हणजे काय? आम्ही सगळे नाही होत तुझे? निखिल, तू माझा नाहीयेस. डोंट बी सिली मन. हे तू तुझा मूड का घालवतेस? निखिल, आज दिवसभर माझं कामात लक्ष लागलं नाही. का? आपल्या सकाळच्या बोलण्याबद्दल मी विचार करत होते. हे बघ, ते सगळं तू मनातून काढून टाक प्लीज. निखिल, हे बोलणं सोपं असतं. मला सांग, अचानक
तुझ्या मनात हे कसं काय आलं? अचानक नाही आलंय. म्हणून पण तुला सगळं माहिती आहे तरीही. हो निखिल, मला सगळं माहिती होतं. पण ती पण तुला हो म्हणत नाहीये. आय थिंक शी इज जस्ट युजिंग यू. मनो, सॉरी, मी शब्द चुकीचा वापरला असेल, पण अर्थ तोच आहे. हे बघ, मला सांग, तिने जर तुला होकार दिला नाही तर तू दुसऱ्या मुलीशी लग्न करशील? अवंतिका, आजी या ना या. काय चाललंय? काय नाही हो, जायची तयारी बस. पूजा झाली का तुझी? पूजा नाही करत? देव आहेत ना? हो, देव आहेत ना. अगं मग करावी पूजा नित्यनेमाने. हं? कितीही घाई असली तरी आपण बाकीची कामं नाही का करत? श्रद्धा असावी ग कुठेतरी. मी सांगते म्हणून तरी पूजा करत जा. तुझी आजी असती तर तिने सांगितलं असतं ना तुला. तसं मी सांगते तुला. आता आमचा अमेय 4 धपाटे घातल्याशिवाय देवापुढे हात जोडत नाही. त्याला ग्रॅनी म्हणतो. असं? अगं तू इथे आहेस? तिची सकाळची घाईची वेळ जाऊ दे ना तिला. हो, तू जा हं, सावकाश जा. आणि हे बघ, मुलाची काही काळजी करू नको. मी आहे ना शेजारी. आणि मुलाला नेलं आमच्या घरी अधून मधून तर चालेल ना तुला? आजी विचारताय काय? कधीही घेऊन जा. रुक्मिणीबाई, मी निघते हा, मला उशीर होतो. मी जरा. हो. अगं अहो, अमयची शाळेला जायची वेळ झाली असेल. बस येईल त्याची आता. त्याला सोडायला जायला पाहिजे. किती क्रॉस करताना घाई करतो तो. आणि मग माझ्या जीवात जीव राहत नाही अगदी. तुम्ही चला बरं. चला चला लवकर चला. आई मी येते ग. काही येताना आणायचंय का संध्याकाळी? अगं आदिती, कुणालचा फोन आला होता काल. त्यांनी त्याच्या अकाउंटला 1000 रुपये भरायला सांगितलेत तुला. अगं गेल्याच आठवड्यात भरलेत ना मी. अगं खर्च झाले असतील. आणि आता मॅनेजमेंटचा कोर्स करतोय म्हणल्यावर लागणार नाहीत का त्याला पैसे? दरवेळेला कुरकुर काय करतेस ग? तुझा भाऊ आहे तो. माझा भाऊ आहे, तुमचा कोणी नाही? आदिती, बाबा, तुम्ही एकदा तरी त्याला विचारलं त्याला एवढे पैसे कशाला लागतात? एकदा तरी तिथे जाऊन बघितलंय का की तो तिकडे अभ्यास करतोय की नाही ते? हे बघ आदिती, तुला पैसे द्यायचे असतील तर दे, नाही तर नको देऊस. नाहीच देणार आहे. कुठून देऊ? बॉसशी बोल. मी त्यांच्याकडून फेवर घेऊ शकत नाही. त्यात काय झालं? बाबा, फेवर घेण्याचा अर्थ वेगळा होतो. तुम्हाला कळत नाही का कसे लोक असतात ऑफिस मध्ये? आपण उगाच त्यांचे मिंदे होतो. आणि काही होत नाही. जरा हुशारीनं वाग. अगं कुणालचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. हे बघ आदिती, अगं जरा नरमाईनं घे. मागच्या वेळेला सुद्धा कुणाचा तरी वाद घातलास, केवढं प्रकरण झालं होतं ते. अगं तुझी नोकरी गेली तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. हे बघ आदिती, तुला त्रास होतोय हे कळतंय मला. पण एकदा का कुणालचं शिक्षण पूर्ण झालं, त्याला चांगली नोकरी लागली की सगळ्यात पहिल्यांदा तुझं लग्न करून देऊ. आणि तुला असा श्रीमंत नवरा बघू. काही करावं लागायचं नाही बघ तुला. नाहीतर काय, 2 वर्षाचा प्रश्न आहे. जा 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 जा. तिसरा लेट लागला ना तर तुझा 1 दिवसाचा पगार कापला जाईल. जा. अहो, आता स्थळ बघायला सुरुवात केली पाहिजे तिच्यासाठी. तू उगीच तिच्या समोर लग्नाचा विषय काढलास. अहो, तुम्ही बाप आहात की कोण? अगं मलाही वाटतं तिचं लग्न व्हावं म्हणून, पण 2 वर्ष नाही. काय? कुणाला नोकरी लागेपर्यंत हा विषय काढायचा नाही. अहो, आता 27वं वर्ष उलटलं तिला. काय वाटत असेल पोरीला? नाईलाज आहे माझा.
बाबा म्हणजे बरेच दिवस बघतोय मी. काय लिहिताय काय तुम्ही? अरे एक पुस्तक लिहून पूर्ण करायचं आहे. काय कादंबरी वगैरे आहे? हा, शैक्षणिक पुस्तक आहे व्याकरणावर. हो. तुझ्या कामाचं नाही. नाही बाबा, मला तर व्याकरण म्हणलं की सुरउडी भरायला लागते. आठवतंय ना मला, लहानपणी तुला व्याकरण शिकवायला बसलो की तुला आपोआप जांभळ यायला लागायचं. नाही तर काय, समास आणि त्या मात्रा, अरे काय ते आज्ञार्थी विद्यार्थी, बाबा बाबा. पुरे पुरे आणखीन चिरफाड करू नकोस. अरे तुम्ही नशीबवान आहात तरी. भाषाशास्त्र, काव्यशास्त्र असले विषय असते ना, स्वदीम पदीम नुसते शब्द ऐकून गळाटला असतात. किचकट विषय कसा काय आवडतो हो बाबा? किचकट काय नाही काही. हे बघ, तुला कसं तुझा मामा कोण, मामी कोण, मावशी कोण, मावसोबा कोण, काका कोण, काकू कोण, आजोबा कोण, आजी कोण कळतं की नाही न शिकवता, तसंच शब्दांची नाती म्हणजे व्याकरण. तुम्ही ग्रेट आहात. एवढं जाड पुस्तक कसं काय तुम्ही वाचू शकता? अरे कसं काय, म्हणजे आवड आहे मला त्याची. आणि सुदैवानं माझी आवड हाच माझा पेशा आहे. सलील, हे पुस्तक खूप मेहनत करून लिहितोय मी. बघूया, उद्या प्रकाशकांकडे जायचंय. हे पुस्तक जर छापून आलं ना तर खूप विद्यार्थ्यांना, विशेषतः तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना व्याकरण खूप सोपं वाटेल. या पुस्तकाकडनं खूप अपेक्षा आहेत माझ्या. त्या नक्की पूर्ण होतील बघा. आणि तुमचा प्रकाशन समारंभ आपण अगदी थाटात साजरा करूया. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करतो. हे एक बरं झालं, तुझं घर माझ्या बँकेच्या रस्त्यावर आहे. तेवढ्या निमित्तानं भेट तरी होत राहील. इथे तर नक्कीच होईल. झालं का ग घर लावून? ऑलमोस्ट झालंय, तरी एक 7-8 दिवस लागतीलच ना ग. मी येऊ संध्याकाळी? ये ना. जेवायला येतेस? जेवायला मी मदतीसाठी विचारत होते. मदतीला काही नकोय. पडदे लावलेस? पडदे खूप छान दिसत आहेत. आणि तू दिलेली बेडस्वेट्स इतकी झकास दिसत आहेत म्हणून सांग. मी तर रवीला म्हणत होते, अवंतिकाच्या डोक्यावरती आपण आपली आवड लादलीये म्हणून. तू माझ्या. उद्या काय करतेस? उद्या काय? काय नाही, नेहमीच. अगं उद्या वाढदिवस आहे ना तुझा. ओ माय गॉड, विसरून गेले होते बघ मी. तरी करणार काय ग, वाढदिवस असला मग नेहमीच. दिवस साजरे करायचे पण दिवस असतात. अवंती, तुला खोटं वाटेल, पण प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मला तुझी आठवण येते. तुझ्या नशिबी का नाही गं सुख? पण नियती पुढे कोणाचं काहीच चालत नाही. सानिका, हे सानिका, तू आता उगाचच हळवी होतीयस बर का. मी काही दुःखी वगैरे दिसते का तुला? बघ, चांगली मजा येते. मी सुखात राहायचा प्रयत्न करते. हो ना? मग उद्या मी बँकेला सुट्टी टाकते. आपण ना तुझा वाढदिवस शाळेतल्यासारखा साजरा करू. आवडीच्या पदार्थांसाठी आईकडे हट्ट करू आणि पुन्हा एकदा लहान होऊ. कसं वाटतंय का आता तुला? बरं वाटतंय, पण काल मात्र आपण जाऊच शकलो नाही फॅशन शोला. अगं अचानक तुला बरं वाटलं असं झालं, त्याला काय करणार आपण? हो ना, बरं वाटत नव्हतं खरं, पण बिचारी खूप हिरमुसली. त्याची आई नाही आली? नाही. बंगलोरला राहतात ना त्या? हो. फॅशन शो नंतर आमच्याबरोबर कोल्हापूरला येईन म्हणाली होती म्हणून मी. सौरभचं आणि तिचं पटलं ना तर लागलीच त्यांचं लग्न लावून द्यायचं म्हणतोय आम्ही. कशी आहे कल्पना? शोभना, तुला बऱ्याच दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करते मी, पण काय ग शोभना, उगाच भलती स्वप्न बघू नकोस. म्हणजे? हे बघ, मी तुला जे काही सांगते ते नीट शांतपणे ऐकून घे आणि प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, तू नुकतीच आजारातून उठली होतीस
म्हणून मला तुला दुखवायचं नव्हतं, नाउमेद करायचं नव्हतं. पण आता सांगितल्याशिवाय गत्यंतरच नाही. शोभना, मृण्मयीला मलाच सून करून घ्यायचंय. हो शोभना, अगं निखिल आणि मृण्मयी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. किती छान मैत्री आहे त्यांची. मृण्मयीला निखिलबद्दल किती वाटतं ते बघते ना मी. आता त्या पेशंटने निखिलवर हल्ला केला ना, तेव्हा तिने किती जीवापाड केलं त्याचं. तेव्हाच मी पक्क ठरवलं. आय एम सॉरी शोभना, पण काय काय स्वप्न बघायला लागलो होतो आम्ही. पण असं विचार करण्यात आमचं काही चुकलं का ग? नाही ग, अगदी स्वाभाविक होतं ते. सौरभचा संसार पुन्हा उभा राहावा, तो आनंदात असावा, म्हणूनच असा विचार आला ना तुझ्या मनात. निखिलचं आणि मृण्मयीचं लग्न झालं ना तर आम्हाला आनंदच आहे. किमान पक्षी तो अवंतिकाशी लग्न करून घेत नाही हे काय कमी आहे? चहा थंड झाले, मी गरम करून आणते. कोण आपण? मी साटम, सुधाकर साटम, या सोसायटीचा सेक्रेटरी. काय काम आहे? आत आल्यावर सांगतो ना. नाही, बाहेरूनच सांगा. रात्री 11 वाजता काय काम आहे तुमचं माझ्याकडे? काय उद्या सोसायटीची मीटिंग आहे सकाळी 10 वाजता. बरं मग? हा, म्हटलं तुम्ही आला असता तर बरं झालं असतं, म्हणजे सगळ्यांची ओळख करून दिली असती. मग हे सर्क्युलर तुम्ही वॉचमन थ्रू का नाही पाठवलं? काय मिस दीक्षित, तुम्ही या सोसायटीमध्ये नवीन आहात म्हणून म्हटलं मी आत येऊ का? या ना आत, या, म्हणजे जेवायलाच वाढते. ही तुमची कामवाली बाई का? नाही नाही, काकू आहेत माझ्या. बरं बरं, तुम्ही मीटिंगला यावं एवढंच सांगायचं होतं. येऊ, त्यांना नाही जमलं ना तर मी येईन, नाही तर आम्ही दोघी बी येऊ, बर का? बरं मग मी येतो. या, आणि पुढच्या वेळेला काहीही काम काढून याल तेव्हा वेळेत या. नमस्कार. शी, काय माणूस आहे? काय काय सरळ घरात घुसायला बघत होता. तुम्हाला सांगते वहिनी, वहिनी नका म्हणू, त्यावरनं सुद्धा अर्थ काढतील लोक. बरं बाई, ताई म्हणते मग तर झालं. ताई, पण जरा जपूनच राहा. अहो, एकटं बाई माणूस बघितलं ना की असं पुरुषांच्या अंगात वारं शिरतं आणि मग घरात घुसायला बघतात. पण मला घाबरायचं काही कारण नाही, माझ्याजवळ आहे बॉडीगार्ड. चला झोपूयात. चला. टाकून कुठे गेले सगळे? गेले. मला बोलायला त्यांना त्रास होत नाही, स्वतः सगळं बेजबाबदारी करत त्यांना. मला काय बोलतात सगळे? माझी काय चुकी असते का? बरोबर असून सुद्धा आहे ना, काय वाटत नाही.
आहे